जय महाराष्ट्र मंडळी, कशा सगळे? मला माहिती आहे मी बरेच दिवसांनी हा ब्लॉग टाकते. काही कामामुळे मला ब्लॉग टाकलं जमत नव्हतं. बिलकुल टाईम नव्हता भेटत व्हिडिओ ब्लॉग बनवण्यासाठी. आणि पण मी आज टाईम काढून कसा तरी ब्लॉग बनवतो माझा. कारण की आजच्या दिवशी म्हणजे 27 जानेवारीच्या दिवशीच दिघे साहेबांची जयंती आहे. आणि याच दिवशी मी मागच्या वर्षी माझ्या ब्लॉगची सुरुवात केली होती, यूट्यूब चॅनलची सुरुवात केली होती. तर मला आज पूर्ण यूट्यूब करिअर चालू करून मला 1 वर्ष झालेलं आहे. म्हणून मी आज परत ती व्हिडिओ बनवतो. मागच्या टायमाला मी आनंद आश्रमच्या बाहेर होतो जेव्हा साहेब आलेले आतमध्ये, तर त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी. तर या टायमाला मी आतमध्ये असणार आहे. तर संपूर्ण डिटेल मी तुम्हाला आणणार आहे. तिकडे नंतर आपल्या शक्ती स्थळावरती देखील जायचं आहे. तर चला मंडळी, काही न टाईम वेस्ट करता आपण या ब्लॉगची सुरुवात करूया. तर मंडळी, आपण टेमिनाक इथे आलेलो आहे. तर मीनाक्षी मॅडम माझ्या मोबाईलकडे बसलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता तर किती प्रचंड गर्दी येते आणि शिंदे साहेबांची वेळ देखील झालेली. त्या गर्दीमध्ये मला भेटायला म्हणून आपण ग्राउंडवर आलेलो. तसं ग्राउंडवर होतं मी बाहेर आलो तर काही कडक सिक्युरिटी आणि शिंदे साहेब येणार म्हणून लागली होती तिकडे. तर लगेच थोड्याच वेळात आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं आगमन इथे झालेलं. टेमिनाक इथे झालेलं. तुम्ही बघू शकता की आलेलं लगेच शिंदे साहेबांनी दिघे साहेबांचा फोटो तिथे जाऊन आशीर्वाद घेतला. थांबली वाटत. मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती. रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती. वाघाची लिलानी कपाळी टिळा तू जेडणारासाठी. भनक भीतीची नवती भवती आभाळ
झाला आहे आणि मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होऊन त्यांना सुद्धा फार मोठा दिलासा. आदरणीय साहेबांच्या स्वागतानंतर शिवाजी